वेगवेगळ्या प्रकारे महत्त्वाचे जे गुन्हे होतात, ओव्हरऑल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 8वा आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही सगळी जी महत्त्वाची राज्य ही क्राईममध्ये आपल्यापेक्षा पुढे आहेत. आणि आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्रातलं एकही शहर नाही. पहिल्या 10 मध्ये 7व्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसतं. पण ते याकरता दिसतं की 2016 साली नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचे जवळपास 25% भाग हा सामील केला. पण NCRBच्या डेटामध्ये त्याची लोकसंख्या ते पकडत नाहीत. त्यांचं म्हणणं असतं की सेन्ससची लोकसंख्याच आम्ही पकडू आणि म्हणून गुन्हे वाढतात. पण लोकसंख्या मात्र आपण सेन्ससचीच पकडतो, म्हणजे 2011ची पकडतो. आणि म्हणून जर आपण 2011च्या सेन्ससमधलेच या भागातली लोकसंख्या पकडली तर नागपूर शहर हे 22व्या 24व्या नंबरवर जातं. त्यामुळे तसा विचार केला तर पहिल्या 10 मध्ये आपलं कुठलंही आपला शहर नाही. मुंबईसारखी मेट्रोपोलिस ही देखील 15व्या क्रमांकावर आहे. पुण्यासारखी मेट्रोपोलिस 18व्या क्रमांकावर आहे. आपण बघितलं तर पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुसऱ्यावर जयपूर आहे, तिसऱ्यावर इंदोर आहे, चौथ्यावर कोची आहे, 5व्यावर पटना आहे, मग लखनऊ आहे, गाझियाबाद आहे, कानपूर आहे, कोझिकोड आहे. त्यामुळे तुलनेनं महाराष्ट्रातली जी शहरं आहेत, शहरीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर, विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील कायदा आणि सुव्यवस्था ही आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. हे होत असताना आपण जर बघितलं तर आणि अध्यक्ष महोदय, यामध्ये आता मी फार डिटेलमध्ये सगळ्या जाणार नाही. पण एकूण जर गुन्ह्यांची संख्या आपण बघितली, म्हणजे मी नेहमी इतके वर्ष माझ्या भाषणात सांगतो की स्टॅटिस्टिक्स हे महत्त्वाचं नसतंच. स्टॅटिस्टिक्स इज ऑलवेज मिसलिडिंग. परसेप्शन काय हे अधिक महत्त्वाचं असतं. तरी देखील काही गोष्टी या स्टॅटिस्टिक्सनेच सांगाव्या लागतात. म्हणून मी सांख्यिकी आपल्या पुढे ठेवतो की 2024 मध्ये 2023च्याशी आपण जर तुलना केली तर गुन्ह्यांमध्ये 2586 ची घट आहे. त्याच्यामध्ये वाढ नाही आहे. आणि सदरची घट जी आहे ही आपल्याला खून, दुखापत, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दंगल, फसवणूक इत्यादी हेडमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळते. काही गोष्टींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. आणि त्यात महत्त्वाची वाढ कशात आहे तर विनयभंग आणि बलात्कार या 2 संज्ञांमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. पण सातत्याने आपण जर बघितलं तर जेव्हापासून 2013 साली आपण निर्भयानंतर या संपूर्ण क्राईमची डेफिनेशन बदलली आणि त्याला अपग्रेड केलं. म्हणजे पूर्वी ज्या गोष्टींना आपण विनयभंगाच्या संज्ञेत पकडायचो त्याला आता बलात्काराच्या संज्ञेत पकडलं जातं. आपण 13 साली अमेंडमेंट केली आणि अमेंडमेंट करून आपण एक स्टेप, जेव्हा निर्भयाची घटना झाली तेव्हा IPCत अमेंडमेंट झाली. आणि त्या अमेंडमेंटमध्ये पूर्वी आपण ज्या घटनांना विनयभंगाचं कलम लावायचो त्या घटनांना 2013 पासून आपण बलात्काराचं कलम लावतो. त्याच्या खालच्याला आपण विनयभंगाचं कलम लावतो. कडक केले आपण. त्याच्या डेफिनेशन जे आहेत त्या अतिशय कडक आपण डेफिनेशन केल्या. आणि आपण फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट केलं. फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट म्हणजे कुठलीही कंप्लेंट आली तर ती आधी रजिस्टर करायची. म्हणजे यातल्या अनेक कंप्लेंटमध्ये नंतर असं लक्षात येतं की लग्नाचं आमिष दाखवलं होतं, त्यांचं कमिटेड रिलेशनशिप होती. नंतर मग कोर्टात गेल्यानंतर ते सांगतात की आता आमचं मिटलेलं आहे. पण फ्री रजिस्ट्रेशन. आणि म्हणून 2013 पासून जर आपण बघितलं तर एकही वर्ष असं नाही, 13च्या वर्षी 12च्या तुलनेत प्रचंड वाढ झाली आहे. आणि त्यानंतर दरवर्षी कन्सिस्टंट वाढ आहे. पण ही जी वाढ आहे ही एक प्रकारे चिंताजनक जरी असली तरी दुसऱ्या प्रकारे समाधानकारक आहे. याचं कारण काय आहे तर यापूर्वी आपण जर बघितलं तर समाजामध्ये या घटनांची नोंद करणं हा एक सोशल टॅबू होता. समाजाचं प्रेशर असायचं आणि त्या समाजाच्या प्रेशरमुळे अनेक वेळा अशा प्रकारे त्या ठिकाणी
घटना दाखल व्हायच्या नाहीत. म्हणजे मला आपल्याला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की हे का महत्वाचं आहे जे मी सांगतोय. आपण जर महिलांवरचे अत्याचार या संज्ञेत बघितलं तर बलात्कारामध्ये आरोपीचं जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये ओळखीच्या आरोपींचं वर्गीकरण किती, तर 21 साली ते 98.77% आहे, 22 साली ते 99% आहे, 23 साली ते 99.40% आहे, 24 साली ते 99.58% आहे. म्हणजे फक्त 0.42% बलात्कार किंवा अशा प्रकारच्या घटना अनोळखी लोकांनी केलेल्या आहेत आणि 99.58% या ओळखीच्या लोकांनी केलेले बलात्कार आहेत. आणि म्हणूनच जरी या घटनाचं रजिस्ट्रेशन वाढत असलं तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये आता महिला बोलू लागल्या आणि घरचे लोक तुम्ही कंप्लेंट करू नका, लग्न होणार नाही, समाज काय म्हणेल याच्या पलीकडे चाललेला आहे. ही या संदर्भात समाधानाची बाब आहे. आणि महत्त्वाचं हे आहे की याच्यामध्ये आता आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे काही चार्जशीट आहे त्या चार्जशीट अत्यंत वेगानं आपण आता या ठिकाणी दाखल करतो. 60 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करणे या संदर्भात आता आपला जो काही रेट आहे हा 90% वर गेलाय. म्हणजे 90% केसेसमध्ये आपण 60 दिवसाच्या आत, आणि आपला प्रयत्न आहे की 100% केसेसमध्ये आपल्याला 60 दिवसाच्या आत तो त्या ठिकाणी न्यायचा आहे. आणि मला या निमित्ताने रायगडचं अभिनंदन करायचं आहे. म्हणजे तिथल्या पोलिसांचे अभिनंदन करायचं आहे आणि रायगडच्या कोर्टाचे अभिनंदन करायचं आहे. नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये रायगडच्या मांडवा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा घडला. विनयभंगाचा गुन्हा घडल्यानंतर 24 तासात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आणि त्याच्यानंतर 24 तासात कोर्टाने गुन्हेगाराला शिक्षा दिली. म्हणजे 48 तासामध्ये त्या ठिकाणी शिक्षा दिली. मला असं वाटतं की यातनं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आहे ते कायदे देखील पूर्ण आहेत. विशेषतः BNS सारखा जो नवीन कायदा भारतीय न्याय संहिता आलेला आहे या कायद्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये गतिशीलता आणण्याकरता आणि रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवण्याकरता प्रचंड मोठी व्यवस्था उभी केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पोलीस, प्रॉसिक्युशन आणि कोर्ट या तिघांनीही जर गांभीर्याने काम केलं तर आपण रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवू शकतो आणि याचा वेग देखील आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. आज आपण जर बघितलं तर विशेषतः बलात्काराच्या घटनांमध्ये मी सांगितलं 60 दिवसात निर्गतीचं जे प्रमाण आहे ते 94% आहे यावर्षी. म्हणजे आपण विचार करा आपण किती वाढ त्याची होत गेली आहे. तर आपण समजा 2020 साली 45% आपले प्रकरण हे 60 दिवसामध्ये आपण त्याची निर्गती करायचो आणि त्याची चार्जशीट दाखल व्हायची. ते आता 2024 साली 94% आपण पोहोचलो आहोत. पुढच्या वर्षी म्हणजे 2025 साली 99% आपण पोहोचू. क्वचितच एखादं प्रकरण असं राहील की ज्याच्यामध्ये काही गॅप्स असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ते करता येणार नाही. अनेक महिलांवरच्या घटनांना प्रतिबंध करण्याकरता योजना आपण केल्या आहेत. त्यामध्ये पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक स्तरावर घटक प्रमुख स्तरावर आपण महिला सहाय्यता कक्षाची एक स्थापना केलेली आहे. म्हणजे खालच्या स्तरावर नाही, घटक प्रमुख जे आहेत त्या स्तरावर आपण ते केलेलं. आणि प्रत्येक पोलीस ठाण्याला म्हणजे सातत्याने मागणी येते की महिला पोलीस स्टेशन उघडा. आपण कॉन्शियस निर्णय घेतला, एक महिला पोलीस स्टेशन उघडायचं, तिथे 0चा FIR दाखल करायचा, तिथनं पोलीस स्टेशनला पाठवायचं, किंवा तिथेच जर प्रत्येक महिलांवरच्या गुन्ह्याची उलगडा करायचा असेल तर मग जॉग्राफिकल लोकेशनला कुठेही असतील तरी त्यांना तितक्या दूर त्या पोलीस स्टेशनला जावं लागेल. आणि म्हणून आपण मागच्या काळात कॉन्शियस निर्णय घेतला की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला एक डेडिकेटेड असा सेल आपण तयार केलेला आहे. आणि कुठल्याही क्षणी महिला जर एखादी तक्रार नोंदवायला गेली तर महिला अधिकाऱ्यांनीच ती तक्रार नोंदवून घेतली पाहिजे. अशा प्रकारचा आपण निर्णय केलाय. तशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे. आणि यासोबत विशेष न्यायालय आपण काही कार्यरत केले आहेत.
आता नुकतंच लक्षात आलं की कारण शेवटी महिलांवरचे विशेष न्यायालय जे आहेत हे डेझिग्नेट माननीय उच्च न्यायालय करतं. आता आपल्याकडे त्या न्यायालयातले न्यायाधीश बदली झाले, काही ठिकाणी रिटायर झाले आणि त्यामुळे असं लक्षात आलं की मंजूर न्यायालयात मोठ्या प्रमाणात पण कार्यरत न्यायालय कमी आहेत. आणि म्हणून परवाच मी जी मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश बैठक झाली त्या बैठकीत हा विषय फ्लॅग केला आणि मला माननीय मुख्य न्यायाधीशांनी त्या ठिकाणी आश्वस्त केलं की तात्काळ जेवढे महिलांच्या संदर्भात आणि पॉक्सोच्या संदर्भात जेवढे न्यायालय मंजूर आहेत ते सगळे न्यायालय कार्यरत होतील एवढं त्या ठिकाणी जे काही आपले जे जजेस आहेत अपॉइंट करायचे आहेत ते आम्ही तात्काळ अपॉइंट करू अशा प्रकारे त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरं आपण दामिनी पथक, निर्भया पथक, भरोसा सेल अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये सुरू केलेल्या आहेत ज्यातनं अल्पवयीन मुलींना आधार मिळावा. म्हणजे आता मोठ्या प्रमाणात आपण शाळा कॉलेजेसमध्ये आपल्या महिला पोलिसांनी जावं, PSI महिलांनी जावं, त्या ठिकाणी संवाद करावा अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला आणि काही जिल्ह्यांनी हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राबवलेला आहे. मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत देखील आपण अर्थसहाय्य करतो आणि निर्भया फंडाचा एक विषय कोणीतरी मगाशी मांडला होता त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की 250 कोटी रुपये आपल्याला मिळाले होते त्यापैकी 235 कोटी आपण खर्च केलेले आहेत आणि उरलेले 15 कोटीही आपण वेळेत त्या ठिकाणी खर्च करणार आहोत. त्यामुळे ते पैसे खर्च होत नाही किंवा केले नाहीत अशा प्रकारचं हे काही योग्य नाहीये. 112 आपला जो नंबर आहे या नंबरच्या माध्यमातून तातडीने